हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला अगदी 45 मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा याच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत। त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल, त्याचबरोबर संपूर्ण स्वयंपाक अगदी 45 मिनिटांमध्ये कसा काय तयार होईल हे देखील सांगणार आहे। यासाठी ना आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते आणि काही नियोजन करावं लागतं। असं केलं ना की सगळं कामं जी आहेत आपली व्यवस्थितपणे आणि टायमाच्या आतमध्ये होतात। तर ती कशी काय? तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मला सकाळी मनोजला बेंगलोरला जायचं होतं, म्हणून संपूर्ण स्वयंपाक बनवायचा होता। तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुकर लावायला घेतलं। तर माझ्याकडे कुकरची ही 2 भांडी आहेत। यामध्ये एकात भात आणि एकात डाळ लावून घेतली। डाळ मी 2 प्रकारची घेते, एक मुगाची डाळ आणि तुरीची डाळ। मुगाची डाळ 3 चमचे, तुरीची डाळ 2 चमचे असं माझं प्रमाण आहे। आमच्या दोघांसाठी हे परफेक्ट आहे। आणि 1 वाटी भात। डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि डाळीमध्येच अर्धा टमाटर कापून टाकलं आणि मिरची टाकली। तांदूळ देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि 1 इंच वरती पाणी टाकलं, म्हणजे आपलं एक बोटाचं वरचं जे टोक आहे तेवढं बुडेल तेवढं पाणी टाकलं आणि मीठ टाकून घेतलं। डाळीमध्ये हळद टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स केलं आणि कुकरमध्ये पाणी टाकून त्यावरती जाळी ठेवली आणि त्यामध्ये मग हे दोन्ही डब्बे जे आहेत हे दोन्ही डब्बे ठेवले। तर कुकर मी असंच लावते। असं लावल्यामुळे एकतर वेळेची बचत होते, तांदूळ आणि आपला डाळ जी आहे लगेच शिजण्यासाठी मदत होते आणि गॅसची देखील बचत होते। आणि मी लगेचच कुकर गॅसवर चढवत नाही, कुकर अगोदर असा बनवून तयार ठेवते आणि एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवते, म्हणजे डाळ देखील व्यवस्थित फुलते आणि तांदूळ देखील व्यवस्थित नरम होतो आणि मग 3 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि तांदूळ जो आहे व्यवस्थित शिजतो। आणि कुकर लावायच्या अगोदरच मी पीठ देखील मळून ठेवलं होतं, म्हणजे पीठ जेवढं मुरेल ना तेवढ्या चपात्या मऊ बनतात, कापसासारख्या नरम होतात। आता कुकरला रेस्ट करायला ठेवून दिलं, पीठ देखील आपलं व्यवस्थित मुरतंय, तोपर्यंत इथे मी मेथीची भाजी निवडायला घेतली। आता सगळ्यात जास्त वेळ ना इथेच जातो जेव्हा आपल्याला एखादी भाजी निवडायची असते। माझ्याकडे भाजी नव्हती अगोदर निवडलेली, मी सकाळी जाऊन मार्केटमधून घेऊन आले होते, म्हणून जोपर्यंत कुकर 15-20 मिनिटांसाठी रेस्ट करतोय तोपर्यंत मी इथे मेथीची भाजी जी आहे व्यवस्थित निवडून घेतली। जेव्हा मला डाळ भात बनवायचा असतो ना त्यावेळेस मी एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवते, म्हणजे कुकर लगेच होतो। जवळजवळ मला 20 मिनिटं लागली भाजी निवडायला, लगेच म्हणजे माझा हात एवढा फास्ट चालत होता ना, भाजी निवडून झाली। आता भाजीला बाजूला ठेवूया आणि सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावायला घेऊया, कारण की एक 20 मिनिटं झालेली आहेत, आपली डाळ आणि तांदूळ जो आहे व्यवस्थित भिजला गेलेला असेल। तर लगेचच कुकर लावायला घेतलं मी। आणि तुम्ही अशा प्रकारे जर पूर्वतयारी करून ठेवली तर तुमचा वेळ जो आहे आणि गॅस जो आहे तो खूप बचत होते। आता जोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक हिरवं वाटण तयार करून घेऊया, जे आपल्याला भाजीला लागणार आहे। तर या ठिकाणी एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, अशा कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। आणि त्याचबरोबर थोडंसं इथे मी जिरं टाकणार आहे। याचं आपल्याला एक ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं आहे, जे आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये लागणार आहे। मेथीच्या भाजीमध्ये मला कांदा आवडतो, त्यामुळे मी इथे चांगला 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। आणि लगेचच कढई चढवली। कढईमध्ये नेहमीप्रमाणे मस्टर्ड ऑइल, मोहरीचं तेल टाकलं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित ट्रान्सलुसंट होईपर्यंत, नरम आणि भाजेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर एक कांदा भाजायला 5 मिनिटं लागतात आणि कांदा परतून झाला की लगेच आपण यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते हिरवं वाटण टाकायचं आहे। तर मनोज सकाळी 6 वाजताच क्रिकेट खेळायला गेला होता। त्याची टुर्नामेंट होती बेंगलोरला, कॉर्पोरेट टुर्नामेंट असते तशी होती, म्हणून सकाळी 6 वाजता गेला होता आणि त्याला आल्यानंतर बेंगलोरसाठी निघायचं होतं।
तर म्हणूनच हे सगळं मी खटाटोप मांडला होता सकाळी सकाळी. नाहीतर मग सकाळी फक्त चपाती आणि भाजीच बनवते, पण म्हटलं तो जाईल तर पूर्ण जेवून जाईल म्हणून हे सगळं बनवत होते. तर या ठिकाणी कांदा जो आहे व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता लगेचच मी यामध्ये हिरवं वाटण टाकलेलं आहे. 1-2 मिनिटांसाठी हे वाटण जे आहे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत. आणि 1-2 मिनिटांनंतर यामध्ये मी टमाटर टाकत आहे. तर मी कोणत्याही हिरव्या पालेभाजीमध्ये ना टमाटर नक्की टाकते, मला आवडतं. आणि जेव्हा आपण एखादी आंबट वस्तू टाकतो हिरव्या पालेभाजीमध्ये, तेव्हा जे आयर्न असतं ते आपल्या रक्तामध्ये शोषून घ्यायला मदत होते. त्यामुळे मी टमाटर नक्कीच टाकते. आता एक टमाटर टाकलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आणि जी भाजी होती ती भाजी व्यवस्थित मी पाण्यामध्ये धुवून पाण्यामध्येच ठेवली होती, म्हणजे त्यामध्ये जे काही कचरा असेल किंवा अजून माती लागलेली असेल ना, ती सगळी खाली पाण्याच्या खाली तळाशी साचेल. त्यानंतर तिला चाळणीत ठेवलं आणि म्हणजे पाणी जे आहे ते खालून सगळं निघून जाईल. लगेचच कढाईमध्ये टाकलं आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली. आता ही एवढी कढाईवरून भाजी दिसते, पण ती लगेच तुम्हाला माहिती आहे की हिरवी पालेभाजी जेवढी दिसते त्याच्या अर्धी देखील होत नाही, एकदमच कमी होऊन जाते. आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकत आहे. मीठ देखील व्यवस्थित भाजीला लावून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे भाजीमध्ये. आणि ही सगळी प्रोसेस करेपर्यंत जवळजवळ अर्धा तास आपला झालेला आहे. आता फक्त 15 मिनिटं उरलेली आहेत. तर 15 मिनिटांमध्ये काय काय करायचं आहे, डाळीला फोडणी द्यायची आहे आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. अर्धवट झाकण ठेवून, म्हणजे पूर्ण झाकण नाही ठेवलं भाजीवरती, थोडीशी वाफ त्याची जाऊ द्यायची, नाहीतर मग भाजी जी आहे ती कडू होते. म्हणून थोडीशी वाफ जायला जागा ठेवली आणि भाजीला होऊ दिलं. तोपर्यंत इथे आपलं कुकर देखील थंड झालं होतं. कुकर ओपन करून घेतलं. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कुकर लावताना, फक्त तुम्हाला डाळ भात बनवायचा असेल आणि कुकरच लावायचं असेल तर अगदी 15 मिनिटांमध्ये डाळ भात होऊन जातो. फक्त त्या अगोदर तुम्हाला 10 मिनिटासाठी डाळ आणि भात जो आहे, म्हणजे डाळ आणि तांदूळ जो आहे भिजत ठेवायचा असतो, एवढंच असतं ते. आणि 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित डाळ आणि भात शिजला जातो, डाळ आणि तांदूळ शिजले जातात. तर या ठिकाणी कुकर थंड झालं होतं. डाळ आणि भात जो आहे काढून घेतला मी. आणि ही डाळ ना अशी देखील खायला खूप टेस्टी लागते, बिना तडक्याची. कोणत्याही प्रकाराला तडका न मारता देखील ही डाळ भाताबरोबर ना खूप छान लागते आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे लगेचच कढाई चढवली, कढाईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं की राई आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी दिली, लसणाची फोडणी दिली. फोडणी जेवढी खमंग बसते ना तेवढी डाळ जी आहे खमंग होते. तर राई व्यवस्थित इथे तडतडली की लगेचच यामध्ये जिरं टाकलं. जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये लगेच लसूण टाकायचा. लसूण छानपैकी लालसर झाला की नंतर यामध्ये डाळ टाकायची. जेवढी खमंग फोडणी ना तेवढी डाळ टेस्टी लागते. थोडंसं यामध्ये मी हिंग देखील टाकत आहे आणि लगेचच डाळ टाकून घेतली. आणि डाळ होईपर्यंत 5 मिनिटांमध्ये डाळ होऊन जाते. तर डाळ व्हायला 5 मिनिटं लागली. आता आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत आणि 10 मिनिटांमध्ये मी लगेचच पोळ्या देखील करायला घेतल्या. डाळ ऑलरेडी आपली शिजलेली असते, तडका देखील एकदम गरम गरम मारलेला असतो, त्यामुळे डाळीला उकळी आल्यानंतर गॅस बंद केला तरी आपली डाळ होऊन जाते. 1-2 मिनिटांमध्ये डाळीला व्यवस्थित उकळी आली की आपण गॅस जो आहे बंद करायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्या साईडला भाजी होती मेथीची भाजी देखील होत आली होती. यामध्ये पाणी होतं, सगळं झाकण काढलं आणि पाणी जे आहे व्यवस्थित मेथीच्या भाजीचं आटू दिलं. इकडे डाळ देखील तयार होती. वरतून कोथिंबीर भुरभुरला आणि डाळीचं आहे ते खाली काढून घेतलं आणि लगेचच चपात्या बनवायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता डाळ देखील किती टेस्टी दिसते आणि खरंच खूप सुंदर होते. अशा प्रकारे डाळ करून बघा. आता आपलं पीठ एकदम मऊसूत झालं होतं, खूप छान असं मुरलं गेलेलं होतं. पिठाचे गोळे तयार करून घेतले. असे पिठाचे गोळे केले ना की मग चपात्या बनवायला इझी होऊन जातं आणि लगेचच चपात्या बनतात. तर जोपर्यंत पिठाचे उंडे तयार करून घेतले तोपर्यंत इकडे आपली मेथीची भाजी देखील तयार झालेली होती. आणि बघू शकता अजिबात पाणी नाही आहे आणि भाजी देखील व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि खूप चविष्ट होते भाजी अशी. जेव्हा तुम्ही लसूण आणि मिरची जी आहे मिक्सरमधून वाटून करताना त्यावेळेस भाजी अप्रतिम लागते. आता फक्त चपात्या उरल्या होत्या आपल्या करायच्या आणि 10 मिनिटं होती. 10 मिनिटांमध्ये
माझ्या 3 चपात्या आरामशीर होतात, 3 ते 4 चपात्या आरामशीर होतात. म्हणजे मनोजला जेवढं खाण्याला लागणार होतं तेवढं माझा सगळा स्वयंपाक तयार होता. तर 2 माणसांसाठी 45 मिनिटांमध्ये ना एवढा सगळा स्वयंपाक करणं खूप इझी आहे. आणि जर तुम्ही कुकरला डाळ भात लावणार असाल तर एक घरामध्ये 3 ते 4 माणसं असतील तरी देखील 45 ते 1 तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक होऊ शकतो. आणि इथे मी एकटीच होते पूर्ण करणारी, हाताखाली कोणी नव्हतं. आणि त्यात मला माझा कॅमेरा सेट करायचा होता. भरपूर वेळेस कॅमेरा सेट करावा लागतो, अँगल चेंज करावा लागतो. मेथीची भाजी निवडायची होती आणि हे सगळं अगदी 45 ते 50 मिनिटांमध्ये झालं. आणि ह्या ज्या पोळ्या आहेत ना, ह्या पोळ्या कापसासारख्या नरम बनतात, मऊसूद बनतात. 2 दिवस देखील या पोळ्या अशाच नरम राहतात. 2 दिवसानंतर तुम्हाला खायची असेल थोडंसं गॅसवरती गरम करून घ्या आणि एकदम तोंडात विरघळणाऱ्या ह्या चपात्या बनतात. चपात्या म्हणा किंवा पोळ्या म्हणा, काही म्हणा, मी कधी चपाती म्हणते कधी पोळी म्हणते. तर 1 नंबर ह्या होतात. तोपर्यंत मनोज देखील आला होता. मग तो याचा फ्रेश व्हायला गेला आणि इकडे माझ्या चपात्या, भाजी, डाळ, भात सगळं झालं होतं. आणि अगदी 45 ते 50 मिनिटांमध्ये हा संपूर्ण स्वयंपाक तयार होतो. फक्त थोडंसं नियोजन करायचं असतं आपल्याला आणि थोडंसं नियोजन केलं ना की व्यवस्थित टायमावर सगळं होऊन जातं आणि जास्त पसारा देखील निघत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही देखील असं नियोजन करून बघा. कुकर असेल तर कुकरचा नक्कीच उपयोग करा. पीठ चांगलं मुरू द्या म्हणजे चपात्या देखील मस्त नरम नरम मऊसूत होतात. डाळ भात आपला एकाच टायमामध्ये होऊन जातो. भाजीची पूर्वतयारी करायची असेल तर ती करून घ्या. अगदी 45 ते 50 मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग जो आहे आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.